नमस्कार. आपण बिझनेस करतो, नोकरी करतो, बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळे प्रोफेशन असतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं कुठलंही बॅकग्राऊंड असू दे, तुमचं माइंडसेट फार इम्पॉर्टंट आहे. तुमचं माइंडसेट काय आहे? फार म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लागते लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठी ते म्हणजे माइंडसेट. सक्सेस कॅन बी एनिथिंग. म्हणजे कोणाला एज्युकेट व्हायचं आहे, दॅट कॅन बी सक्सेस. कोणाला खूप पैसे कमवायचे, दॅट कॅन बी सक्सेस. डेफिनेशन वेगवेगळे आहेत. पण हे सगळं करण्यासाठी जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट लागते, कोणी म्हणेल की सक्सेस होण्यासाठी पैसा लागतो, कोणी म्हणेल मोठं एक प्रेमायसेस लागतं किंवा काय नाही. माइंडसेट म्हणजेच इच्छाशक्ती. तुमचं माइंडसेट काय, तुमच्या इनर माइंडमध्ये काय आहे, तुमचं अनकॉन्शियस माइंड तुम्हाला काय म्हणतं. बिकॉज सक्सेस ही जी प्रोसिजर आहे ती खूप अवघड पण नाही आणि खूप सोपी पण नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये म्हणजे खूप अवघड आणि खूप सोपं याच्यामध्ये मिडल वे जो आहे तो मिडल वे आहे माइंडसेटचा. तुमचं माइंडसेट काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट यू वॉन्ट ॲक्च्युली. जर तुमच्याकडे विजन नाही आहे, तुमच्याकडं हेच माहीत नाही की तुम्हाला जायचं आहे कुठं, तुम्ही कुठंही जाऊ शकणार नाही. मग जर तुम्हाला माहीत नसेल तर ते माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून या सगळ्या गोष्टींचा बेस जो आहे तो आहे तुमचं माइंडसेट. हे तुम्हाला करायचं आहे काय, तुम्हाला काय पाहिजे, तुमच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत. मी एक जास्त व्हिडिओ लांबत नाही, फ्रँकली सांगतो मी की आपण जन्माला का आलो आहे. काहीतरी म्हणतात ना की खूप काही गोष्टी असतात, त्यानंतर मनुष्य जन्म येतो. आपण जन्माला का आलेलो आहे ते आपल्याला माहीत पाहिजे की त्याचं उत्तर म्हणजे का आलो आहे जन्माला हे सिद्ध करून दाखवावं लागतं. हे जग त्यांनाच लक्षात ठेवतं जे काहीतरी ऑफबीट कामगिरी करतात, जे काहीतरी वेगळं काम करतात, काहीतरी आयकॉनिक. तुमचं काही करत जर नाही आहे, तुम्हाला कोणी लक्षात ठेवत नाही. आता 140-150 करोड लोकसंख्या आहे आपल्या भारत देशाची. काय म्हणजे काय माहीत नाही ना कोण काय कुठं चालले. सो ह्यासाठी लोकांच्या तुम्हाला आठवणीमध्ये राहायचं असेल किंवा लोकांसाठी काही तुम्हाला एक एक्झाम्पल सेट करायचं असेल, त्यासाठी सक्सेस होणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याची भूक असणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी काय लागतं, माइंडसेट. आपण भेटत राहू असेच नवीन विषय घेऊन आणि तुम्हाला पण खूप विषय आवडतील. थँक्यू, धन्यवाद.